प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. मात्र गेल्या 8 दिवसांपासून मतदारसंघामध्ये थोड्याशा वेगळ्या वार्ता सुरू झालेल्या आहेत की कुठेतरी कळंबे साहेब वेगळ्या दिशेने वाटचाल करतात, असा एक अपप्रचार म्हणला तरी चालेल असं उठवलं जातं की काय काय नेमकं आपली भूमिका असेल दोघांची? संपूर्ण महाड, माणगाव, कोल्हापूर आपल्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीच्या वावड्या उठवल्या जात आहेत की कुठेतरी चंद्रकांत कळंबे नाराज आहेत, त्यामुळे या ठिकाणी चंद्रकांत कळंबे काहीतरी वेगळा उपाययोजना करतात असं बोललं जातं. असं काय नाही, परवा कदाचित जे वावड्या उठवत आहेत त्याने माननीय आमदार साहेबांचा फॉर्म भरला त्या दिवशी माझं भाषण ऐकलं नसेल आणि तुमचा आता मुंबईमध्ये दौरा झाला, दौऱ्यामध्ये माझी मुंबईच्या बऱ्याचशा पत्रकारांनी मुलाखत घेतलेली आहे. ते भाषण जर ऐकली त्यांनी निश्चितपणे हा जो निगेटिव्ह विनाकारण आता त्यांच्याकडे काही भांडवल नाही, मतदारांजवळ जाण्यासाठी काही भांडवल नाही. मग आता एक फेक नरेटिव्ह तयार केलेला आहे. मला तर परवा असं कळलं की आमचे कोल्हापूरचे 2 नगरसेवक उद्या उभाटा गटामध्ये चालले. असं मला कळलंय की बरंच विकास शेठ यांनी माझ्या हातातून मोबाईल ओढून घेतला, आमचं भानगडी झाल्या. म्हणजे हा आम्हालाच कळत नाही. उलट आम्ही प्रतिज्ञा केले कोल्हापूर तालुक्यातून आमदार भरत गोगावले यांना 10,000चा लीड देणार आहे. तो लीड अद्याप कुठल्याच नेत्याला याच्यापूर्वी गेलेला नाही आणि तो विडा आम्ही उचललेला आहोत. दलितांच्या भूमीत आम्ही आहोत. त्यामुळे हा चुकीचा संदेश देणाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण आपली काय आहे हे बघा, आपली माणसं तपासा किंवा राखा. ते येणाऱ्या ज्या तारखा तुम्ही दिले 9, 10, 14 त्यामध्ये तुमचीच बरीचशी आम्ही माणसं घेऊ या ठिकाणी. विकास काय सांगाल नेमकं आपल्यावरती लेखीन ब्लेम केला जातोय की आपण मोबाईल चेक करत होतो? मी सांगण्यापेक्षा त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. गेले 15 वर्ष ते या संपूर्ण तालुक्याचं नेतृत्व करत आहेत आणि आमदार भरत गोगावले यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ते या ठिकाणी काम पाहत आहेत. आता जो कोण बोलणार आहे खरोखरच जर का त्यांनी त्याच्या आईचं रूप दिलं असेल तर त्यांनी समोर येऊन बोलावं, हे आमची तुम्हाला सर्व पत्रकारांना स्पष्ट बोलतो. कारण की पाठीत वार करणारे आम्ही ना, आम्ही समोरून वार करणारे. आणि दोन्ही कोल्हापूर तालुका असो, महाड तालुका असो, अन्यथा माणगावचा अर्धा भाग असो, या तिन्ही तालुक्यामध्ये आमदार भरत गोगावले यांना रेकॉर्ड ब्रेक मतांनी लीड आणि त्यामध्ये स्पर्धा लागली. स्पर्धा अशी आहे की बाबा कोल्हापूर तालुका किती मतदारसंघाचा लीड देतोय, महाड तालुका किती मतदारांचा लीड देतोय आणि माणगाव तालुका किती मतदारांचा लीड देतोय. आता जे काही कोण वावडे उठवत आहेत पहिला त्यांनी त्यांचा आता पक्ष सांभाळावा, त्यांनी त्यांची लोकं थांबवावी. कारण जे प्रवेश शिवसेना पक्षामध्ये होत आहे धनुष्यबाण चिन्हावरती ते प्रवेश जास्त करून कोल्हापूर तालुक्याचे होत आहेत, त्यानंतर महाड तालुक्याचे होत आहेत आणि त्यानंतर गोरेगाव, निजामपूर आणि लोणेरे भागातले होत आहेत. म्हणून यथाकथित विरोधकांना वाटत असेल आता कुठं ना काहीतरी बोलायचं. आता माझ्यापेक्षा कळंबे साहेबांना जास्त अनुभव आहे आणि त्यांना माहिती आहे की गेले 3 निवडणूक ज्या वेळेला विरोधक आमच्यासमोर लढले त्यावेळेला सांगत होते की मी निजामपूर फोडला आहे, मी इकडं कोल्हापूरला आल्यानंतर सांगायचे की मी महाड फोडला आहे, महाड आल्यानंतर सांगायचे की मी कोल्हापूर फोडला आहे. अशा प्रकारचं स्ट्रॅटेजी आणि लोकांना कुठंतरी येडं बनवायचं काम त्यांचं सुरू आहे. कारण का दुसरी काही भांडवल राहिलेली नाही ना, लोकांना कसं राजकारणात फसवायचं. परंतु ही माझी महाड, कोल्हापूर, माणगावची जनता ही अत्यंत हुशार आहे आणि त्यांना माहिती आहे की गेले 3 टर्म भरत शेठच्या पाठीशी जसं खंबीरपणे आणि धनुष्यबाणाच्या पाठीशी जसे उभे आहेत तसेच याही निवडणुकीला सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सर्व ताकदीशी उभे राहतील अशा प्रकारचा विश्वास मला आहे. आणि राहिला प्रश्न मी त्यांचा मोबाईल घेणं किंवा ते माझा मोबाईल घेणं इतपत आमचं तसं नातं हे काका पुतण्याचं आहे. त्यांच्या मुलाच्या पेक्षा मी 2-4 वर्षांनी कदाचित मोठा असेल, परंतु या सगळ्या गोष्टी जे कोण बोलत आहेत मग अशी सांगितलं की त्यांची हिंमत असेल तर त्यांनी समोर फेस टू फेस बोलावं आणि मग त्याला त्याचं उत्तर देऊ आम्ही काय द्यायचं. तो आता विरोधकांकडनं जाहीर सभा झाली त्या सभेमध्ये देखील 200-300 असा उल्लेख करण्यात आला आणि आता सोशल मीडियावर सातत्याने उल्लेख केला जातो 200-300. मग ही 200-300 ही मतदारांची किल्ली उडवली जाते
का शिवसेनेच्या उमेदवाराची उडवली जाते? नाही 200-300 म्हणजे मला काय समजलं, लोक 1000 लोक येऊ शकतात, 2000 लोक येऊ शकतात, 3000 लोक येऊ शकतात, 4000 लोक येऊ शकतात, फार फार 22,000 लोक ते 25,000 मध्ये लोक ही ज्या वेळेला भरत शेठना आशीर्वाद देण्याकरता येतात, त्यावेळेला आता 200 आणि 300 रुपये जर का लोक आणले असते तर एवढी गर्दी झाली असती का? ही भरत शेठवरती प्रेम करणारी, शिवसेना पक्षावरती प्रेम करणारी लोक होती आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला मतदार त्यांना जागा दाखवून देईल जे भरत शेठवरती पक्षांवरती आरोप करतायत. आणि मतदारांना माहिती आहे की अशा पद्धतीने विरोधक ज्या ठिकाणी बोलत आहेत की कुणाला मदत केली म्हणजे हे जनतेवरती उपकार करतात, जनतेवरती उपकार आम्ही कधीच करू शकत नाही, उलट जनतेचे उपकार हे आमच्यावरती आहे. आणि जिथं माझी जनता अडचणीत आहे तिथं भरत शेट्टी नेहमी त्यांना अडचणींना सोडवायचा प्रयत्न केलेला आहे. आज त्या अडचणीची जर का विरोधक किल्ले करत असतील तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या 20 तारखेला जनता त्यांना त्यांची जागा दाखवते. या वेळचा अनुभव असा आहे की गेले 25 वर्ष मी राजकारण करतो शिवसेनेचे कोल्हापूरमध्ये. प्रभाकर मोरेपासून बरेचपर्यंत प्रभाकर मोरेचे 3 टर्म आणि एक हरलेली म्हणजे 4 टर्म आणि आमदार बरेच गोगोला यांचे 3 टर्म आणि 1 एवढ्या वर्षामध्ये कोल्हापूरमध्ये फॉर्म भरायला किंवा महाडला सभेला ही लोक आतापर्यंत आम्ही नेली. त्यामध्ये हायेस्ट रेकॉर्ड यावेळेला कार्यकर्त्यांनी स्वतः एसट्या बुक करून माणसं नेली. जवळजवळ 4000च्या पुढे पब्लिक यावेळेला कोल्हापूरतून गेलं. काही ठिकाणी असं आम्हाला भीती होती की भात कापणीचं सीझन आहे लोकांना पंढरपूरलाही जायचं, एखादा तालुका वारकऱ्यांचा आहे, लोक निघतील का नाही निघतील. पण लोकांनी एस टीमध्ये असेल किंवा ज्या फोरव्हीलर गाड्या होत्या त्या टपावरती बसून लोक गेली. काही ठिकाणी तर आम्हाला लोकांची दुसऱ्याशी मॅसेज आले, लोक रुसली की आम्ही रस्त्यामध्ये गावामध्ये बसून राहिलो होतो, आम्हाला गाड्या बोलवलं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंस्फूर्ती जशी पंढरपूरला लोक जातात स्वतःचं काम टाकून, त्याप्रमाणे आमदार भरतसिंह गोगोले यांचा फॉर्म भरण्यासाठी लोकांनी तो फॉर्म भरण्याचा कार्यक्रम नव्हता, तो एक उत्सव होता. उत्सव जसा लोकशाहीमध्ये मतदान हा उत्सव आहे, तसा उत्सव साजरा केला विजयाचा. त्याचं साक्षी त्या दिवशी 22 ते 25,000 लोक येऊन लोकांनी पुढचा रिझल्ट निवडणूक ही आम्ही जिंकलेली आहे तेव्हाच. आता मगाशी विकासशील बोलले की मागच्या 3 टर्म असंच व्हायचं की स्वर्गीय माणिक जगताप म्हणायचे निजापूर कुठलं, गोरेगाव कुठलं, तिकडं सांगायचे कोल्हापूर कुठलं. आता इथं काय झालं माहिती का, बापसे पडकर सवाई पेटी निघली खोटं बोलण्यामध्ये. तेव्हा आम्हाला म्हणावं लागेल बापसे पडकर सवाई पेटी निघाली खोटं बोलण्यामध्ये. तेव्हा वडील खोटं बोलायचे, आम्ही आपला विचार करायचो. आता तसंच होत आहे पुन्हा. आणि तुम्ही सरळ लढा, सरळ येऊन लढा. तुमच्याकडं प्रचाराला आता आम्ही करतोय, प्रचाराला माणसं नाही. तुम्ही मुंबईचे कार्यकर्ते आणताय, तुम्हाला गाव माहिती नाही, तुम्हाला रानकडे कुठं माहिती नाही, तुम्हाला दाबीड कुठं हादूर कुठं माहिती नाही. उद्या जर पत्रकाराने विचारलं की बाबा कोल्हापूरमध्ये गावं किती 4 नावं सांगा, तुम्हाला सांगता येणार म्हणून तुम्ही गावं करते आता निवडणुकीच्या मुख्यावरती. कृपया एक फेक नरेटिव्ह पसरू नका, सरळ लढा आणि 23 तारखेला निकाल बघा. आमच्यात किती वाद येतो पण निकाल कळेल. विकास 2 दिवसांपूर्वी स्नेहल जगताप कामत यांनी माणगावमधील वडवली या गावामध्ये पक्षप्रवेश घेतला आणि त्यावेळेस बोलत असताना त्यांनी उद्गार काढले की 23 तारखेला 20 तारखेला निवडणूक होईल आणि 23 तारखेला निकाल लागेल. त्यावेळेस आमदार भरतसिंह गोगोले यांची दादागिरी आम्ही मोडीत काढू आणि त्यांची हातवारी करत गुंडाला करून त्यांना बाहेर करू असं सांगितलं. काय नेमकं प्रतिक्रिया? ठीक आहे, जनता उत्तर देईल. मी सांगितलं त्या दिवशी की विकास गोगोले काय बोलणार ते 24 तारखेला सर्व लोकांना कळत. आता मी काहीच कुणाविषयी बोलणार नाही आणि मला फार कुणाला महत्त्व देण्यात काही अर्थ नाही. कारण की पहिलं त्यांनी लोकांकडे जावं आणि लोकांकडे पहिले विचारपूस करावी किंवा या जनतेचे 5 वर्षामध्ये आमदार गेले 15 वर्षामध्ये आमदार भरतसिंह गोगोले जो कोट्यवधी रुपयाचा निधी आणला त्याचा पाव हिस्सा जरी यांनी आणला असला तर त्यांनी दाखवावं. म्हणून येणाऱ्या 23 तारखेला जनता कुणाची जागा दाखवत ही जनता जनार्दन ठरवत. कारण की मायबाप जनतेचा विचार केल्यानंतर ही नेहमी भरतसिंह गोगोलेच्या बाजूने राहिलेली आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार आमदार भरतसिंह प्रचंड मताने विजयी.